नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम ॲगी सॅलेड्स। सकाळी ऑफिसला जायचंय, खूप घाई झाली आहे, पण टिफिन कसा अगदी पौष्टिक पाहिजे, हेल्दी पाहिजे, जेणेकरून पूर्ण दिवस एनर्जी पण मिळाली पाहिजे। तर आता काय बरं घेऊन जायचं, तर जास्त विचार करू नका आणि पटकन आपण असं बनवूया बीटरूट रोमन सॅलड। अगदी कमी इन्ग्रेडियंट्स असणारं आणि हेल्दी। चला तर मग बनवायला घेऊया बीटरूट सॅलड। बीटरूट सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे बीटरूट, ग्रेटेड पनीर, रेझिन्स, वॉलनट, रोमन लिफी, ऑलिव्ह ऑइल। चला तर आता आपण सॅलडचं प्लेटिंग करायला घेऊया। सॅलड प्लेटमध्ये पहिला आपण बीटरूट अशा पद्धतीने 1 बाय 1 आपण लावून घेऊ। सॅलड खाणं जेवढं आपल्याला चांगलं वाटतं तेवढं ते दिसणं सुद्धा अगदी आपल्याला छान दिसलं पाहिजे। जेवढं आपल्या डोळ्यांना छान दिसतील तेवढंच आपण पटकन ते खाऊ शकतो। असं बीटरूट लावून घ्यायचं आहे। बीटरूट मी आता लावून घेतलेलं आहे, प्लेटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत रोमन लीफ। रोमन लीफ अशा पद्धतीने सॅलडवरती घालून घ्यायचे आहे। रोमन लिफी आपली या पद्धतीने घालून झालेली आहे। आता आपण यावरती घालणार आहोत पनीर, ग्रेटेड पनीर। खूपच सुंदर दिसते ना, आणि ह्यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे। बीटरूट तुम्हाला एनर्जी सुद्धा देणार आहे। पनीर घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत रेझिन्स आणि वॉलनट, ब्लॅक रेझिन्स, जे की तुम्हाला पूर्ण दिवसभर एनर्जी देणार आहे। आणि हा एक तुमचा हेल्दी लंच झालेला आहे रेडी। आणि हा जितका सुंदर दिसतो आहे ना, तितकाच तो टेस्टी पण आहे, यम्मी आहे। आता घालूया ऑलिव्ह ऑइल, ब्लॅक पेपर, तुम्ही ह्यामध्ये सॉल्टही घालू शकता, पण पर्सनली मला सॅलडमध्ये सॉल्ट आवडत नाही, म्हणून मी आज यामध्ये सॉल्ट घातलेलं नाही आहे। आणि असं हे बीटरूट रोमन सॅलड रेडी आहे। टेस्ट करून बघायलाच पाहिजे आणि तुम्हालाही करायला पाहिजे। बघा, छान दिसतंय ना। अशाच नवीन रेसिपींसाठी फॉलो करा ॲगी सॅलेड्सला। उद्या नवीन एका हेल्दी रेसिपी सोबत भेटू, तोपर्यंत बाय बाय।